वाटतं तुमची कारकीर्द ही महिला बचत गट वगैरे यापासून खरं तर सुरू झाली होती. महालक्ष्मी सरस याला देखील आपण रिसेंटली जाऊन आलात आणि तिथं देखील त्या बचत गटांना, कारण तिथे देखील महाराष्ट्रभरातले खरं तर येतात, जरी तो मुंबईमध्ये आपण इव्हेंट ऑर्गनाईज करत असलो तरी तरी त्यांना एक मोठं बळ किंवा एक मोठी बाजारपेठ उपलब्ध ही कायम होत असते. अशाच पद्धतीचे जे महालक्ष्मी सरस आहेत हे राऊंड इयर चालू राहावेत. मग त्यांची नावं बदलतील, वेगळे कुठले तरी येतील, पण हे अशा पद्धतीने बचत गटांना प्रोत्साहन मिळावं यासाठी म्हणून तुम्ही काही करणार का? बचत गटाचं आणि माझं नातं वेगळंच आहे. मी बचत गटातून तयार झालेली एक समाजसेविका, त्यानंतर राजकीय प्लॅटफॉर्म आणि आता महापौर. म्हणजे माझी वाटचाल बचत गटातूनच सुरू झालेली आहे. त्यामुळे मी कायम महिलांना सांगते की बचत गटातून एक महिला मुंबईची महापौर होऊ शकते. ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतःच आहे या ठिकाणी. तर बचत गटाच्या हाताला काम मिळालंच पाहिजे कायम. मुंबईच काय, महाराष्ट्राचे, कारण मी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चामध्ये उपाध्यक्ष पण राहिली आहे. त्यामुळे पालघर जिल्हा असेल, ग्रामीण ठाणे असतील किंवा कोकण असेल, यामध्येही मी काम केलेलं आहे. महिला आर्थिक विकास महामंडळावर संचालक म्हणून मी राहिलेली आहे. त्यामुळे माझा पूर्ण महाराष्ट्रामध्ये बराच ह्या गोष्टीसाठी प्रवास पण झालेला आहे. तर मुंबईमधल्या तशा महिलांना एवढं सोसावं लागत नाही तेवढं मुंबईच्या बाहेरच्या ग्रामीण विभागातल्या महिलांना हातावरती पोट म्हणायला हरकत नाही. बचत गटाच्या माध्यमातून जे एखादी वस्तू ते तयार करतात, पण त्याला बाजारपेठ उपलब्ध होणं फार गरजेचं आहे. त्यांच्याकडे खूप क्रिएशन आहे, वेगवेगळ्या कल्पकता आहेत, छान गोष्टी तयार करू शकतात, खाद्यपदार्थ असतील किंवा इतर असतील. पण महालक्ष्मी सरस यासारखी महाराष्ट्र शासनाने, आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, गोरे साहेब असतील, यांच्या माध्यमातून जी एवढा मोठा प्लॅटफॉर्म सुरू झालेला आहे, तर बचत गटांना प्राधान्य ह्यासाठी दिलं पाहिजे की महिला ही सक्षम झाली पाहिजे. माझं असं मत आहे, ज्या घरामध्ये महिलेला सन्मान असतो, ज्या पक्षामध्ये महिलेला सन्मान असतो, ज्या देशामध्ये महिलेला सन्मान असतो, ते घर, तो पक्ष, तो देश पुढे जातो. म्हणून महिला ही खूप मोठी शक्ती आहे, ताकद आहे. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला या ठिकाणी सुद्धा दिसते, ते आमच्या पक्षामुळे, कारण त्यांनीही महिलेला सन्मान दिलेला आहे. खरंय, खरंय. आणि महिलाच काहीतरी रिव्होल्युशन करू शकतात असं माझं ठाम मत आहे. 100%. आणि अर्थात मला असं कायम वाटतं की आपण म्हणतो की एका पुरुषाच्या मागे, सक्सेसफुल पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो, सक्सेसफुल महिलेच्या मागे देखील पुरुषाचा हात असतो. मग तिचे वडील असतील, मिस्टर असतील, तर ह्या सगळ्यांची जोड ही आवश्यकच असते. तेव्हाच एखादी महिला ठामपणे खंबीर भूमिका घेऊ शकते आणि झोकून काम करू शकते.